नमस्कार मैत्रिणींनो, प्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ। मी उषा फॅशन मध्ये आणखीन एका व्हिडिओ मध्ये आपल्या सर्व मैत्रिणींचं स्वागत करीत आहे। मैत्रिणींनो, बऱ्याच जणींना कटोरी ब्लाउज शिवण्याची खूप इच्छा असते, पण कटोरी ब्लाउजची परफेक्ट मापे जी आहेत ती कशी घ्यायची आहेत, काय करायचं आहे, त्याला मेजरमेंट किती घ्यायचं आहे, हे सर्व काही तुम्हाला प्रश्न पडत असतात। तर त्या प्रश्नांचं सोल्युशन म्हणजे आपल्या चॅनलवर तुम्हाला मिळून जाणार आहे। तर आपल्याकडे 28 ते 48 साइज पर्यंत पूर्ण कटोरी ब्लाउजची सिरीज जी आहे त्यात आपली संपत आलेली आहे। आपला आजचा जो आहे तो 46 साइजचा कटोरी ब्लाउजची सिरीज जी आहे ती चालू आहे। तर आपल्याला आज पाहायचं आहे कटोरी ब्लाउजची 46 साइज कटिंग। तर पेपर कटिंग तुम्हाला यायलाच पाहिजे। तुम्हाला ब्लाउज परफेक्ट शिकायचे असतील तर परफेक्ट तुम्हाला पेपर कटिंग येणं ही खूप महत्त्वाचं आहे। तर चला मैत्रिणींनो, वेळ न घालवता आपण पेपर कटिंगला सुरुवात करू। सुरुवात करण्या अगोदर माझ्या चॅनलवर नवीन कोणत्या मैत्रिणी जोडल्या गेले असतील त्यांनी सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब करायचं आहे, जेणेकरून माझे जे व्हिडिओ अपलोड होतील त्याचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत मिळत असतं, त्यासाठीच सबस्क्राइब करायचं आहे। चला तर मैत्रिणींनो, व्हिडिओला सुरुवात करू। तर इथे पाहू शकतात मैत्रिणींनो, आपण हे 46 साइजचा आज आपल्याला कटोरी ब्लाउजची पेपर कटिंग पाहायची आहे। तर इथे मी सर्व मापे घेतलेले आहेत। ते मापे कशी घ्यायचे आहेत, काय करायचं आहे, तर इथे तुम्हाला दाखवत आहे। पूर्ण उंची घेतलेली आहे आपण 15 प्लस 1 इंच आपल्याला पाठीमागे घ्यायचं आहे। तर आपल्याला 16ची पूर्ण उंची जी आहे ती पाठीमागलची घ्यायची आहे। पाहू शकतात इथे आपण पाठीमागलची जी आहे ती 16 घेणार आहे। त्यानंतर आपल्याला पुढच्या साईडला 16.5 घ्यायचा आहे। छातीचा चौथा भाग जो आहे तो 11.5 आहे, प्लस 2 इंच मार्जिंग साठी घेतलेला आहे। तर इथे आपल्याला 13.5ची छाती टाकायची आहे। कंबर आहे आपले 11 प्लस मध्ये आपण 2 इंच मिळवलेले आहेत, आपल्याला 13ची पूर्ण कंबर टाकायची आहे। शोल्डर टाकायचा आहे आपल्याला 5.5, मोंडा टाकायचा आहे 5.7, त्यानंतर कटोरी ही आपल्याला 5.7ची घ्यायची आहे। पाठीमागलचा गळा घेतलेला आहे आपण 10 इंच, तुम्हाला जितका पाहिजे तुम्ही तितका घेऊ शकता। पुढचा गळा घेतलेला आहे आपण 6, त्यानंतर बाहीची घडी घेतलेली आहे। छातीचा चौथा भाग 11.5 मध्ये अर्धा इंच मिळवलं की आपल्याला इथे 12ची घडी घ्यायची आहे। त्यानंतर बाहीची लांबी घेतलेली आहे आपण 7 मध्ये आपल्याला 1 इंच ऍड करायचा आहे। टोटल आपण इथे घेतलेला आहे 8। त्यानंतर बाहीचा दंड घेतलेला आहे 8 प्लस 2 इंच शिलाई मार्जिंग साठी घेतलेला आहे। तर टोटल आपल्याला इथे 10ची दंड फिटिंग घ्यायची आहे। अशा रीतीने आपण हे सर्व मापे जे आहे ती ठेवून घेतलेले आहेत। याच्यावरूनच आपल्याला काय करायचं आहे, पेपर कटिंग करून घ्यायचं आहे। पाहू शकतात आता आपल्याला काय करायचं आहे, नेहमीप्रमाणे आपण उंची टाकून घेत असतात, आपण उंची टाकून घेणार आहे। पाठीमागलच्या पार्टसाठी आपल्याला 16 टाकायचे आहे, पुढच्या पार्टसाठी आपल्याला 16.5 टाकायचे आहे। म्हणजे अगोदर आपण पाठीमागलचा पार्ट जो आहे तो खालच्या साईडला काढत असतात आणि हा जो आहे तो आपला वरचा पार्ट आहे। तर अशा रीतीने आपण हे व्यवस्थित असं मार्किंग करून घेणार आहे। त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, छातीचा चौथा भाग जो आहे तो टाकून घ्यायचा आहे। छातीचा चौथा भाग आपण टोटल किती टाकलेला आहे, 11.5 मध्ये आपण 2 इंच ऍड केलं तर आपल्याला 13.5ची छातीचा जो भाग आहे तो टाकून घ्यायचा आहे। अशा रीतीने आपल्याला या साईडनेही आपल्याला 13.5 वर मार्किंग करून घ्यायचे आहे, जेणेकरून आपल्याला मार्किंग केल्याच्या नंतर आपला हा जो भाग आहे तो अगदी परफेक्ट असा झाला पाहिजे। त्यासाठी आपण इथे हा व्यवस्थित असं मार्किंग करून हा आपण बॉक्स तयार करून घेणार आहे। तर बॉक्स तयार करून घ्यायचा आहे। तर आपल्याला या पट्टीच्या सहाय्याने काय करायचं आहे, अशा रीतीने आपण हा बॉक्स तयार करून घेणार आहे। तर आपली उंची किती आहे, उंची 16.5 घेतलेली आहे। तर 16.5 प्लस आपल्याला छातीचा चौथा भाग जो आहे आपला तो घेतलेला आहे आपण। अशा रीतीने आपण हे व्यवस्थित असं मार्किंग करून घेणार आहे। पाहू शकतात या पद्धतीने आपण हे बॉक्स तयार केलेला आहे। आता हे बॉक्स तयार झालेला आहे, हा बॉक्स तयार झालेला आहे। तर आपल्याला या साईडने काय करायचं आहे, शोल्डर टाकायचा आहे आणि इकडच्या साईडने आपण कंबर टाकणार आहे। तर आपल्याला शोल्डर किती घ्यायचं आहे, इथं लिहिलेलं आहे आपण 5.6 वर आपण इथं मार्किंग केलेले आहे। तसंच आपल्याला गळ्याची रुंदी घ्यायची आहे 2.5 आणि हे जे राहिलेले शोल्डर आहे ते आपलं आहे 3.25। त्यानंतर आपल्याला मोंडा घ्यायचा आहे 5.7, कारण आपण 44 साइजला किती घेतलेला होता, 6.5 घेतलेला होता। आज आहे आपला 46 साइजला 5.7चा आहे। उद्याच्याला आपल्याला मोंडा जो आहे तो चेंज होणार आहे। साईज नुसार मोंडा किती घ्यायचा आहे, काय करायचं आहे हे तुम्हाला माझ्या व्हिडिओमध्ये सर्व काही पाहायला मिळत आहे। त्याच्यामुळे तुम्ही व्हिडिओ कंटिन्यू पाहायचे आहे, जेणेकरून तुमचा जो काही प्रॉब्लेम आहे तो माझ्या व्हिडिओ मार्फत तुम्हाला सॉल्व्ह होणार आहे। आता हे इथं मी काय केलेलं आहे, या साईडचा जो अंतर आहे तेच सेम आपलं या साईडला आलेला आहे का हे चेक केलेलं आहे। त्यानंतर आपल्याला पाठीमागलचा मोंड्याचा जो आकार असतो म्हणजे खोली, तर आपल्याला हे घ्यायचे आहे 1.25 आणि पुढच्या साईडला घ्यायचे आहे 1.25। अशा रीतीने आपण हे पाठीमागलचा आणि पुढचा जो आहे तो
व्यवस्थित असा मोंड्याचा आकार टाकून घेतलेला आहे। त्यानंतर आपल्याला इथं काय करायचं आहे, 6.25 आहे, 6.25चा आपल्याला या पद्धतीने टेप जो आहे तो फोल्ड करायचा आहे आणि मध्ये काढून आपल्याला तिथे मार्किंग करून घ्यायचं आहे। छातीचा चौथा भाग आपला किती आहे, 11.5, 11.5 वर पण आपण अशा रीतीने ही मार्किंग केलेलं आहे, पाहू शकतात। या पद्धतीने आपण मार्किंग करून घेतलेले आहे। तर अशा रीतीने आपण हे मार्किंग केल्याच्या नंतर आपल्याला काय करायचं आहे, पाठीमागलचा मोंड्याचा आकार जो आहे तो या पद्धतीने आपल्याला देऊन घ्यायचा आहे, पाहू शकतात। व्यवस्थित असा आपल्याला हा आकार जो आहे तो देऊन घ्यायचा आहे। आता इथपर्यंत आणल्याच्या नंतर आपल्याला काय करायचं आहे, इथं 1/2 इंच आपण खालच्या साईडने येत असतात, कारण आपल्याला हा परफेक्ट मोंड्याचा आकार जो आहे तो अशा रीतीने मिळत असतो। त्यासाठी आपल्याला तुमच्याकडून कमी जास्त असेल तर तोही तुमचा याच्यामध्ये ऍड होत असतो, त्यासाठी आपण इथे या पद्धतीने आकार देऊन घेत असतात। त्यानंतर आपल्याला पुढचाही मोंड्याचा आकार जो आहे तो अशा रीतीने देऊन घ्यायचा आहे, पाहू शकता। दोन्हीतलं अंतर जे आहे ना, तर ते आपल्याला अर्धा इंच मिळालं पाहिजे, कंपल्सरी अर्धा इंच अंतर हे मिळालंच पाहिजे। आता हे झालेलं आहे। आता आपण पुढचा गळा किती घेतलेला आहे, 6 वर आपण इथे मार्किंग करणार आहेत आणि 6 पासूनही आपल्याला 2.5 वर असा हा बॉक्स तयार करून घ्यायचा आहे, पाहू शकतात। हा बॉक्स तयार झाल्याच्या नंतर आपल्याला ह्या साईडने सुद्धा आपल्याला हा बॉक्स तयार करायचा आहे, पाहू शकतात। इथे आपण हा बॉक्स तयार केलेला आहे, म्हणजे आपला हा पुढचा जो गळ्याचा आकार असतो तो आपण या पद्धतीने घेत असतात, पाहू शकतात अशा रीतीने। त्यानंतर आपल्याला क्रॉस पट्टी घ्यायची आहे 3.5, त्यानंतर 3 वर एक मार्किंग करायचे आहे। त्यानंतर आपल्याला या साईडने घ्यायचे आहे 3। कमरेचा भाग किती आहे आपला, कंबर आहे आपली किती, इथे घेतलेले आहे आपण 13 वर पण आपल्याला इथे कमरेच्या साईडने मार्किंग करून घ्यायचं आहे, अशा रीतीने। या पद्धतीने मार्किंग केल्याच्या नंतर आपल्याला पट्टीच्या सहाय्याने काय करायचं आहे, हा बॉक्स जो आहे 3चा जो भाग आहे आपला तो आपण अशा रीतीने लाईन मारून घेत आहेत, पाहू शकतात। म्हणजे आपल्याला ही कटोरी जी आहे ती पण आपल्याला व्यवस्थित अशी कटिंग करायला सोपी जाते त्यासाठी। त्यानंतर आपल्याला हा कंबर जी आहे ती पण आपण अशा रीतीने आतमध्ये घेतलेली आहे, पाहू शकतात। या पद्धतीने प्रत्येक कटिंग मध्ये आपण कंबर जी आहे ती अशाच रीतीने आतमध्ये घेतलेली आहे। आता ही 13.5 आहे, 13.5चा आपल्याला सेंटर काढायचा आहे, टेप ठेवायचा आहे, टेपने आपल्याला फोल्ड करायचा आहे आणि फोल्ड केल्याच्या नंतर मध्ये काढून आपल्याला इथे मार्किंग करून घ्यायचं आहे, पाहू शकतात। इथे आपल्याला 6.25 हे मध्ये भेटलेला आहे। त्यानंतर आपल्याला इथून घ्यायचं आहे 2.25 घेतल्याच्या नंतर आपल्याला इथून अर्धा इंच वर घ्यायचा आहे, कटोरीचा जो राऊंड असतो तो, आणि अशा रीतीने आपल्याला हा कटोरीचा जो भाग आहे तो आपल्याला या पद्धतीने आखून घ्यायचा आहे, पाहू शकता। अशा रीतीने तुम्हाला अगदी सोप्यात सोपी जी काही पद्धत आहे मी तुम्हाला सांगत असते। आता आपण इथून क्रॉस पट्टीचा पण आकार देऊन घेणार आहेत, पाहू शकतात। अशा रीतीने क्रॉस पट्टीचा पण आपण हा आकार दिलेलाच आहे। आता तुम्हाला दुसरं हे म्हणजे आपण ही सर्व काही मापे जे टाकलेले आहेत, ही काय केलेलं आहे आपण, तयार कटोरी किती टाकलेली आहे आपण, 6.25, म्हणजे 6.75 6.75 झालेला आहे। कटोरी ब्लाउज साईड पीस, काय म्हणायचं याला, साईड पीस। अशा पद्धतीने आपण व्यवस्थित असं मार्किंग केलेलं आहे। इथं टाकायचं आहे 46 साईड। त्यानंतर आपल्याला मोंढा किती घेतलेला आहे आपण, मोंढा घेतलेला आहे 6.25, म्हणजे 6 प्लस किंवा अशा या पद्धतीने मध्ये रेष वळली की आपल्याला 75 टाकून घ्यायचा आहे। पुढचा गळा जो आहे अशा रीतीने आपल्याला पुढचा गळा घ्यायचा आहे 6चा। त्यानंतर इथे शोल्डर आहे आपलं, शोल्डर किती आहे आपलं 3.25, म्हणजे 3 काढायचं आहे, एक रेषा मारायची आहे आणि तिथे 25 टाकून घ्यायचं आहे, म्हणजे आपल्याला ही 3.25ची मार्किंग येणार आहे। पुढचा क्रॉस पट्टीचा भाग आहे आपला 3.5चा, त्यानंतर पाठीमागलचा आहे आपला 3चा, आणि किती साईजची आहे आपली 46 साईजची कटोरी क्रॉस पट्टी। अशा पद्धतीने हे नावे टाकून घ्यायचे आहेत आपल्याला, पद्धतशीर आपल्याला हे सर्व काही आखून घ्यायचं आहे, जेणेकरून आपल्याला कुठलाच प्रॉब्लेम आला नाही पाहिजे। आपण इथं गळा रुंदी घेतलेली आहे 2.5 इंच, अशा रीतीने ही गळ्याची रुंदी टाकून घेतलेली आहे। प्रत्येक वेळेस तुम्हाला मी सांगत असते की आपली मार्जिन किती आहे, आता पाहू शकतात आपण याच्यामध्ये मार्जिन घेतलेला आहे। छातीचा चौथा भाग आपला किती होता, छातीचा चौथा भाग होता 11.5, आणि आपल्याला इथे किती घ्यायचं आहे, 11 वर पॉईंट घ्यायचा आहे। कमरेचा भाग जो आहे तो आपला 11 येणार आहे। अशा रीतीने आपण इथून जर व्यवस्थित असं मार्किंग केलं की आपल्याला हे 2 इंच एक्स्ट्रा मार्जिनचं भेटणार आहे, पाहू शकतात। आपली फिटिंग कुठं इथं येणार आहे, आणि हे जे आहे ते आपलं 2 इंच मार्जिन साठी आहे। अशा रीतीने आपण हे मापे जे आहे ते टाकून घेत असतात। आता हे आपण कट करणार आहे।
आता मी पाठीमागलचा मोंडेचा आकार कट करणार आहे, शोल्डर दोन्ही कट करणार आहे आणि कमरेच्या जी बाजूचा भाग आहे तोही मी कट करून घेत आहे. अशा रीतीने हे व्यवस्थित असं कट करून घेत आहे. तर हे आपले हे दोन्ही पार्ट जे आहेत ती कट झालेले आहेत, पाहू शकता. आता आपण काय करणार आहे, पाठीमागलचा पार्ट जो आहे तो साईडला ठेवणार आहेत. हे आपल्याला साईडला ठेवून घ्यायचं आहे. क्रॉस पट्टी, गळ्याचा भाग, हे पुढचं मोंडेचा आकार हे आपल्याला कट करून नंतर घ्यायचं आहे. पण अगोदर आपण काय करणार आहे, पाठीचा जो भाग आहे तो व्यवस्थित असं मार्किंग करून घेणार आहे. आपण पूर्ण उंची किती घेतलेली होती, तयार उंची 15 मध्ये आपण 1 इंच मिळवलं की आपल्याला इथं पाठीमागलच्या पार्टसाठी 16 घ्यायचं आहे. कारण आपल्याला पाठीमागे 2च शिलाई असतात आणि पुढच्या पार्टीसाठी आपल्याला 3 शिलाई असतात. त्याच्यामुळे आपण अर्धा इंच पुढच्या पार्टीसाठी एक्स्ट्रा घेत असतात. आता इथं मी पाठीमागलचा गळा घेणार आहे. तयार तुमचा 10 असेल तर आपल्याला अर्धा इंच कंपल्सरी, तुमचा तयार जितका आहे त्याच्यामध्ये अर्धा इंच एक्स्ट्रा घ्यावंच लागते. त्यानंतर गळ्याची रुंदी घेतलेली आहे आपण 2.5 इंच, खालच्या साईडने पण आपण 2.5 इंच घेतलेले आहे. तुम्हाला जर ब्रॉड मध्ये गळा पाहिजे असेल, जास्त डीप नेक मध्ये पाहिजे असेल तर 2.5 पेक्षा तुम्ही 2.5-3चं पण अंतर घेतलं तरी पण आपल्याला डीप नेक मध्ये गळा जो आहे तो मिळत असतो. त्यासाठी तुम्ही जितका पाहिजे तुम्हाला तुम्ही खालच्या साईडने डीप नेक मध्ये गळा घेऊ शकता. आता इथं अशा रीतीने आपण हे व्यवस्थित असं मार्किंग केलेलं आहे आणि आपल्याला हे एक्स्ट्राचा जो भाग आहे तोही आपल्याला कट करून टाकायचा आहे. म्हणजे अर्धा इंच आपला हा एक्स्ट्रा आहे, पाहू शकतात. हा जो आहे तो आपला अर्धा इंच एक्स्ट्रा आहे. हे पहा, या पद्धतीने आपण हे अर्धा इंच एक्स्ट्रा जे घेतलेलं होतं ती व्यवस्थित आपण घेतलेलं आहे. तसंच आपल्याला पाठीचा गळा किती घेतलेला आहे आपण 10.5. शोल्डर किती घेतलेला आहे आपण 3 इंच. मोंढा पूर्ण तयार उंची 15 प्लस 1 बरोबर 16. त्यानंतर कटोरी, ब्लाउज, पाठीचा भाग किती साईजचा आहे 46 साईजचा. त्यानंतर आपल्याला आडवा टक्स घ्यायचा आहे 5.5चा, उभा टक्स घ्यायचा आहे आपल्याला 4.5चा. अशा रीतीने या साईडने अर्धा इंच घेणार आहे, या साईडने आपल्याला अर्धा इंच एक्स्ट्रा घ्यायचा आहे. आता इथं उभा 4.5 इंच, आडवा 5.5 आणि इथे आपल्याला गळ्याचा जो आकार आहे तो अशा रीतीने देऊन घ्यायचा आहे. तर या पद्धतीने हे सर्व काही मापे आपण टाकून घेतलेले आहे. आता आपल्याला हे एक्स्ट्राचा भाग आहे, गळ्याचा भाग आहे किंवा पुढचे पार्ट जे आहेत ते हे सर्व पार्ट मी व्यवस्थित असं कटिंग करून घेत आहे. तर आपण स्टेप बाय स्टेप सर्व काही माहिती पाहत आहेत. आता हे व्यवस्थित कट करून घेत आहे. अशा पद्धतीने आपण हे पूर्ण कटिंग जे आहे ती करून घेतलेली आहे. आता आपल्याला राहिलेली आहे बाहीची कटिंग आणि कटोरी, छोट्या कटोरी पासून मोठी कटोरी बनवायची. हे साईडला ठेवणार आहे. तर आपण बाहीची कटिंग करून घेऊ अगोदर. आता आपण बाहीची लांबी किती घेतलेली आहे, इथं लिहिलेली आहे आपण 7. किती घेतलेलं आहे, इथं आपण 7 घेतलेले आहे, पाहू शकता. इथं आपण 7 घेतलेले आहे. 7 मध्ये आपल्याला 1 इंच ऍड करायचं आहे. अस्तरचं ब्लाउज आहे त्यामुळे आपण 7 इंच मध्ये 1 इंच ऍड करणार आहे. साधा ब्लाउज पीस असेल तर आपल्याला कंपल्सरी 1.5 इंच ऍड करायचं आहे. त्यानंतर आपल्याला छातीचा चौथा भाग आपला किती होता 11.5. 11.5 मध्ये आपल्याला अर्धा इंच ऍड करायचा आहे. आपण 12ची पूर्ण घडी जी आहे ती घेणार आहे. तिथं उतरवून जे घेतलेला आहे आपण तोच टाकणार आहे. त्यानंतर खालच्या साईडने पण आपल्याला 8 वर व्यवस्थित अशी मार्किंग करून घ्यायची आहे, पाहू शकता. आणि आपल्याला हा बॉक्स तयार करून घ्यायचा आहे. अशा रीतीने आपण हा बॉक्स तयार करून घेणार आहे, पाहू शकता. या पद्धतीने आपल्याला हा बॉक्स तयार केल्याच्या नंतर आपल्याला हे 12 आहे, 12चा मध्ये केला की इथं किती येणार आहे 6 येणार आहे. कॅप हाईट घ्यायची आहे आपल्याला 3 इंच. त्यानंतर इथंही घ्यायची आहे आपल्याला 3 इंचाची कॅप हाईट. मध्यापाशी पण आपण 3 इंच घेतलेला आहे. याच्यामध्ये आपल्याला 3 भाग करायचे आहेत तर 3 भाग आपण केलेले आहेत.
त्यानंतर आपल्याला शिलाईसाठी एक्स्ट्रा 2 इंच लागणार आहे, ते पण घेतलेलं आहे. त्यानंतर आपल्याला दंड लागणार आहे 8 मध्ये आपल्याला 2 इंच एक्स्ट्रा शिलाईसाठी घ्यायचं आहे. तर इथं आपण टोटल घेतलेलं आहे 10. तर अशा रीतीने आपण हे व्यवस्थित असं मार्किंग करून घेतलेलं आहे. तर आता हा पॉइंट आपल्याला जिथं आपली फिटिंग आहे तिथपर्यंत हा पॉइंट जॉईन करून घ्यायचा आहे. त्यानंतर आपल्याला हा पॉइंटही आपल्याला इथे जॉईन करायचा आहे. अशा रीतीने आपण हे जॉईन करून घेतल्याच्या नंतर आपल्याला काय करायचं आहे, हा जो पाठीमागलचा मोंड्याचा आकार आहे तो पण आपण अशा रीतीने इथे जॉईंट करून घेणार आहे. त्यानंतर आपल्याला पुढचाही फिश आकार जे आहे तर ते पण आपल्याला अशा रीतीने इथे जॉईन करून घ्यायचं आहे. आता हे झाल्याच्या नंतर आपल्याला इथं काय करायचं आहे, बाही लांबी किती टाकलेली आहे आपण बाही लांबी 7 + 1 = 8. पूर्ण बाही घडी किती घेतलेली आहे आपण, पूर्ण बाही घडी 11.5 + अर्धा = 12. अशा रीतीने आपण हे किती साईजचं आहे 46 साईज. दंड आपण दंड किती घेतलेला आहे 8 + 2 = 10. या पद्धतीने इथे 2 इंच मार्जिंग साठी, इथं कॅफाईट घेतलेले आहे आपण 3 इंच. अशा रीतीने हे सर्व मापे जे आहेत ती उतरवून घेतलेले आहेत. आता आपण हे कट करणार आहेत. अगोदर आपण हा बाहेरचा जो भाग आहे तो कट करून घेत असतात आणि त्यानंतर ओपन बाही करून आपण पुढचा जो भाग आहे तो कट करून घेत असतात. हे पहा अशा पद्धतीने आपला हा बाहीचंही कटिंग झालेलं आहे. आता हे साईडला ठेवणार आहे. जी कटोरी आपण वाढून घेणार आहे तर कशी घ्यायची आहे तर ते इथं तुम्हाला दाखवणार आहे. अशा पद्धतीने आपल्याला इथे कटोरी जी आहे ती ठेवून घ्यायची आहे. आपल्याला कटोरी कशी ठेवायची आहे, नेहमीप्रमाणे आपण हा जो भाग आहे तो सरळ ठेवत असतात. सरळ भागाकडून आपल्याला वरच्या साईडने पाव इंच अंतर सोडायचं आहे. खालच्या साईडने टेपच्या सहाय्याने तुम्हाला इथं अर्धा इंच अंतर तुमचं गेलंच पाहिजे. अशा रीतीने तुम्ही अर्धा इंच अंतर सोडूनच हे कटिंग करून घेणार आहे. त्यानंतर आपल्याला आता इथं काय करायचं आहे अशी कटोरी आपण हे आखून घेणार आहे. पाहू शकतात आहे अशी कटोरी आपल्याला उतरवून घ्यायची आहे. हे पहा या पद्धतीने आपण हे उतरवून घेतलेलं आहे. इथं आपल्याला 1.5 इंच अंतर जे आहे ते सरळ मध्ये घ्यायचं आहे. या साईडने पण आपण सरळ मध्ये 1.5 इंच अंतर घेणार आहे. त्यानंतर आपल्याला ही कटोरी आपण किती घेतलेली आहे 6.5. 6.5 पाशी आपल्याला काय करायचं आहे, मध्य काढायचं आहे. 6.5चा मध्य किती येणार आहे आपल्याला तर 3.5 ला एक रेषा असा येणार आहे आणि तिथूनही आपल्याला खालच्या साईडने 1.5 इंच अंतर घ्यायचं आहे. अशा रीतीने आपण हे 1.5 इंच अंतर जे आहे ते घेतलेलं आहे. त्यानंतर आपल्याला वरच्या साईडने अर्धा इंच, इथलच्या पण वरच्या साईडने अर्धा इंच अंतर सोडून आपल्याला अशी क्रॉस मध्ये आपल्याला हे कटोरीचा जो भाग आहे तो व्यवस्थित असा उतरवून घ्यायचा आहे. पाहू शकता या पद्धतीने आपण हे कटोरीचा जो भाग आहे तो उतरवून घेत असतात. या पद्धतीने तसंच आपल्याला काय करायचं आहे, इथून वरती सुद्धा 5-5.5चं पण अंतर तुम्ही घेऊ शकतात. कारण तुमच्यावर डिपेंड आहे तुम्हाला किती पाहिजे आहे ही पट्टी ती. इथं आपल्याला घ्यायचं आहे अर्धा इंच, म्हणजे शिलाई मार्जिंग साठी आपल्याला कटोरी जॉईन करण्यासाठी लागणारा जो भाग आहे तो घेतलेला आहे. आणि अशा रीतीने आपल्याला हलकेशा हाताने आपल्याला अगोदर इथे जॉईन करून घ्यायचं आहे. पाहू शकतात अशा रीतीने आपण ही कटोरीचा जो भाग आहे तो व्यवस्थित असा आखून घेतलेला आहे. पाहू शकता आणि इथे आपल्याला हा गळ्याचा जो आकार आहे तो इथे जॉईन करायचा आहे. त्यानंतर आडवा टक्स घेणार आहेत आपण 1.5 इंच. या साईडने पण आपण 1.5 इंचाचा टक्स घेणार आहेत आणि उभा जो आहे तो घेणार आहेत आपण 3.5चा. 3.5चा घेणार आहेत कारण आपल्याला ही कटोरी जी आहे ती मोठी असते, त्यासाठी आपण इथे 3.5चा घेणार आहेत. अशा रीतीने आपण हे मार्किंग करून घेतलेलं आहे. इथे घेतलेलं आहे आपण 1.5 इंच, इथे घेतलेलं आहे आपण 1.5 इंच. त्यानंतर आपल्याला इथे घ्यायचं आहे 3.5 ला एक रेषा पॉइंट करायचा आहे. त्यानंतर इथल्या साईडनेही आपल्याला 3.5 ला एक रेषा कमी आहे इथे पॉइंट करायचा आहे. म्हणजे आपल्याला ही तयार कटोरीचा भाग जो आहे तो येत असतो आणि आपल्याला एक्स्ट्राची जी कटोरी आहे ती अशा रीतीने आपण इथे हे कट करून व्यवस्थित असं टाकत असतात, जेणेकरून आपली कटोरी जी आहे ती परफेक्ट अशी झाली पाहिजे. तर ही आहे आपली 46 साईजची कटोरी. किती साईजची आहे 46 साईजची. आता इथं आपल्याला एक्स्ट्रा राहिलेला आहे काजी बटन पट्टीसाठी. इकडेही आपल्याला जॉईन करण्यासाठी एक्स्ट्रा कपडा शिल्लक राहिलेला आहे. आता हे मी कट करून घेणार आहे. व्यवस्थित असं कट करणार.
तर हे पहा, अशा पद्धतीने आपण हे सर्व काही कटिंग केलेलं आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, हा साईड पीसला व्यवस्थित असा ठेवून पाहायचा आहे. साईड पीसला फक्त जॉईन करताना आपल्याला अर्धा इंच, फक्त आणि फक्त अर्धा इंच कटोरी एक्स्ट्रा पाहिजे आहे खालच्या साईडने. तर आपल्याला इथं काय करायचं आहे, पुढच्या वरच्या साईडने तुम्हाला जास्त डीप मध्ये गळा पाहिजे नसेल तर तुम्ही इथे थोडंसं आपल्याला पाव इंच क्रॉस मध्ये घ्यायचं आहे आणि इथून थोडंसं तुम्हाला अशा पद्धतीने इथे जॉईंट करून घ्यायचं आहे. म्हणजे दोन्हीकडूनही तुम्ही पाव इंच घेतलं की तुमचं हे जे अंतर आहे ना तर ते सेम होणार आहे. त्याच्यासाठी आपण हे दोन्हीकडून पाव इंच अंतर कट करून टाकणार आहे. म्हणजे आपल्याला कटोरी जी आहे ती व्यवस्थित अशी त्याचे आकार जे आहे ती मिळत असतात. पाहू शकतात आता आपली कटोरी फक्त आणि फक्त अर्धा इंचच एक्स्ट्रा बाकी आहे. तर अशा पद्धतीने आपण 46 साईजचा पूर्ण पेपर कटिंग जे आहे ती पाहिलेला आहे. तर मैत्रिणींनो, अशा रीतीने आपण हा पूर्ण पेपर कटिंग पाहिलेला आहे. तुम्हाला आय होप आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा. काही याच्यामध्ये तुम्हाला डाऊट असेल किंवा काही विचारायचं असेल तर ते पण तुम्ही कमेंटद्वारे विचारू शकतात. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून जे व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येत असतं त्यासाठी. चला तर मैत्रिणी, भेटू पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. बाय.